जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री आणि आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, त्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि राज्यमंत्री आदरणीय योगेशजी कदम, व्यासपीठावर उपस्थित असलेले सदानंद चव्हाण साहेब, प्रशांतजी यादव, सतीशजी मोरे, राजेशजी बेंडल, शशिकांतजी चव्हाण, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय महायुतीचे पदाधिकारी, सर्व उमेदवार आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सदानंद चव्हाण साहेबांनी एक साहेबांच्या बाबतीत उल्लेख केला आणि योगेशजींनी देखील केला की साहेब चिपळूणला आले आणि साहेब सगळेच सांगत होते की चिपळूण नगरपालिका ही प्रशांतजी येणार नाही, सगळेच सांगत होते. तर सगळ्यांनीच भविष्य सांगितलं होतं की चिपळूण नगरपालिका म्हणजे आमचे उमेश सकपाळ हे विजयी प्राप्त करणार नाही असं अनेकांनी सांगितलं होतं. पण साहेब तुमचा पायगुण असा ठरला की सगळ्यांचं भविष्य खोटं ठरवत उमेश सकपाळ फार मोठ्या मतानं या चिपळूणचे नगराध्यक्ष झाले. हा फक्त झाला चिपळूणचा इतिहास. थोडंफार मी माथेरानपासून सांगतो की माथेरान असेल, खालापूर असेल, महाड असेल, योगेश दादांची खेड नगरपालिका असेल, चिपळूण असेल, माझी रत्नागिरी नगरपालिका असेल, गुहागर असेल, देवरुख असेल, लांजा असेल आणि राजापूर मतदारसंघ असेल. रायगड जिल्हा जर आपण साहेब सोडला तर आपल्या आशीर्वादाने या जिल्ह्यामध्ये सुमारे 127 नगरसेवक हे मागच्या निवडणुकीला नगराध्यक्ष धरून निवडून आले. कदाचित मी आगाऊपणानं साहेब बोलल्यासारखं होईल, पण तुमच्या आशीर्वादानं हा आता रत्नागिरी जिल्हा विधान परिषदेचा आमदार ठरू शकतो एवढी ताकद या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून तुम्ही केलेली विकासाची कामं साहेब, हा मेळावा ज्या सभागृहामध्ये होतोय, चिपळूणचे साहेब अनेक पत्रकार सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब 15 ते 20 वर्ष इथं जर साहेब तुम्ही आला असता तर हा कोंडवाडा होता, म्हणजे इथं काहीच नव्हतं. अनेकांनी आश्वासनं दिली होती, अनेकांनी येऊन नारळ फोडले होते, परंतु इथं काही सभागृह इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र उभं राहिलं नव्हतं. साहेब एकदा चिपळूणच्या प्रवासामध्ये एकदा फक्त तुम्हाला फोन केला होता, चव्हाण साहेब बरोबर आहे ना साहेब, एका फोनवर या सभागृहासाठी तुम्ही 12.5 कोटी रुपये दिले आणि आज इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूणच्या सांस्कृतिक नगरीमध्ये दिमागदार पद्धतीने उभा आहे. साहेब तुम्ही या शहरासाठी जवळजवळ 140 कोटी रुपयाची नळपाणी योजना दिली. इथं शिवसृष्टी झाली, इथं इंडोर स्टेडियम झालं, इथं नारायण तलाव म्हणून आहे, तिथे साहेब आज शेकडो लोक चालायला जातात. हे सगळे पैसे, हा सगळा निधी हा आपल्या नेतृत्वाखाली आम्हाला मिळाला, माझ्या मतदारसंघामध्ये देखील मिळाला. आणि म्हणूनच या कोकणातल्या सगळ्या नगरपालिका वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराच्या तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही आणू शकलो, हा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्या शिवसैनिकांना आहे. साहेब जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे, 56 जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, त्याच्या दुप्पट पंचायत समितीचे सदस्य आहेत. साहेब मी जबाबदारीनं सांगतो की रत्नागिरी जिल्हा परिषदेवर 2/3 मेजॉरिटीनं आम्ही भगवा फडकू, याच्यामध्ये कुठेही शंका असण्याचं काही कारण नाही. साहेब योगेशजी असतील, मी असतील, आम्ही सगळे सहकारी म्हणून काम करत असताना आम्ही अतिशय कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा जो निर्णय घेतलाय हा आपल्याकडे बघून घेतलेला आहे. कारण आमच्या निवडणुका झाल्या, आमच्या निवडणुकांमध्ये आज असलेल्या सगळ्या उमेदवारांनी आमचं पत्रक घराघरापर्यंत पोहोचवलेलं आहे आणि आज पत्रक वाटणाऱ्या कार्यकर्त्याची निवडणूक आहे. त्याच्यामुळे त्यांच्या मागे देखील आम्ही पहाडासारखे तुमच्या नेतृत्वाखाली उभे आहोत आणि म्हणूनच जबाबदारीनं सांगितलं की 2/3 मेजॉरिटीनं रत्नागिरी जिल्हा परिषद आम्ही जिंकू आणि 9च्या 9 पंचायत समितीवर सभापती हे साहेब आपलेच भगवे असतील, तिथं दुसरा कुठचाही सभापती असणार नाही. एवढं साहेब चांगलं वातावरण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. आपण केलेली विकासाची कामं आणि आपण दिलेला विकासात्मक निधी, साहेब अनेक लोकांना विकासाचा निधी मागायची अशी सवय होती की या साली जर विकासाचा निधी मागितला तर 5 वर्षांना कधीतरी 25% यायचा, पण तुमच्याकडे विकासाचा निधी मागितल्यानंतर 5 मिनिटांमध्ये येतो. हे रत्नागिरी जिल्ह्यानं मागच्या 3-3.5 वर्षांमध्ये बघितलेलं आहे. आज ग्रामीण भागाची निवडणूक आहे आणि ग्रामीण भागाच्या निवडणुकीमध्ये साहेब आपण मुख्यमंत्री असताना प्रचंड या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काम केलंय. रत्नागिरी जिल्ह्याला मेडिकल कॉलेज दिलं, रत्नागिरी जिल्ह्याला इंजिनिअरिंग कॉलेज दिलं. हा जो नॅशनल हायवे जो पूर्ण आहे तो पूर्ण करण्यामागे देखील साहेब आपल्या
सरकारमध्ये आपला पुढाकार हा मोठा होता आणि आता विद्यमान मुख्यमंत्री देखील पुढाकार घेतात, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु ही सगळी विकासाची गंगा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जी आली ही साहेब तुमच्या नेतृत्वाखाली आली. आणि अनेक कार्यकर्ते साहेब सांगतात, अनेक कार्यकर्ते, मी जबाबदारीने सांगतो की ज्यावेळी तुमचा दौरा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असतो त्यावेळी शिवसैनिकांसाठी ती दिवाळी असते. बरोबर ना? काल आपण जरी मिटिंग घेतली साहेब, तुमच्या येण्यानं जी ऊर्जा निर्माण होते कार्यकर्त्यांमध्ये, आम्ही तर निवडून घेणारच आहोत, पण तुमच्या येण्यामुळे जे मताधिक्य मिळेल ते शिवसेना भाजपच्या उमेदवारांना अतिशय मोठं मताधिक्य मिळेल, हा देखील माझा शब्द पालकमंत्री या नात्यानं आपल्याला आहे. साहेब बघा, अजून एक चिठी आली, ते म्हणले एक काम विसरला तुम्ही सांगायला. साहेब, ही नगरपालिका निवडून आली, नगरपालिकेच्या सत्काराला मी इकडे आलो आणि साहेब मी मुंबईला आलो आणि तिसऱ्या दिवशी साने गुरुजींची जन्मशताब्दी होती, जयंती होती. साहेब, मी तुम्हाला कॅबिनेटमध्ये विनंती केली की ज्या चिपळूण नगरपालिकेला इमारत नाही ती इमारत आपण द्यावी. साहेब, 48 तासामध्ये तुम्ही 12 कोटी रुपये दिले. ही चिठी विसरली ही देखील माझ्याकडे आली. त्याच्यामुळे विकासाला निधी साहेब कमी पडू देत नाहीत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि म्हणून सगळ्या व्यासपीठावरच्या मंडळींना मला विनंती करायची आहे की आपलं ध्येय उद्दिष्ट काय आहे, आपला राजकीय वैरी नक्की कोण आहे. मी वैरी असं म्हणत नाही, राजकीय वैरी कोण आहे हे कधीतरी निश्चित करण्याची आवश्यकता आहे. जर शिंदे साहेब पायाला भिंगरी लागण्यासारखे महाराष्ट्रामध्ये फिरतायत, देवेंद्रजी देखील फिरतायत, तर आपण सगळ्या दोन्ही पक्षांनी कुठेतरी पहिलं ठरवून घेतलं पाहिजे की आपला राजकीय वैरी हे योगेश कदम आहे की राजकीय वैरी उभाट आहे, हे कधीतरी साहेब आपण ठरवण्याची गरज आहे. एका भागामध्ये नक्की चांगल्या पद्धतीची युती झाली प्रशांतजी, याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही, पण माझ्यासारख्या पालकमंत्र्याच्या मनामध्ये कुठेतरी खंत आहे की योगेश दादांच्या मतदारसंघामध्ये आपण युती करू शकलो नाही. त्या कारणावर मला काय अजिबात बोलायचं नाही, ती कारणं काही असू शकतील, पण ज्यावेळी आपण एक संघपणानं जातो, आपण चिपळूणची नगरपालिका लढवली, योगेश दादा देखील प्रचारामध्ये सामील होते, साहेब देखील स्वतः आलेले होते, मी देखील इथं होतो. आपण एक संघ असल्यामुळं जो आपण इतिहास घडवू शकलो चिपळूणमध्ये, हा इतिहास जर आपल्याला घडवायचा असेल तर आपला राजकीय वैरी कोण आहे हे आपल्या सगळ्यांनाच पहिलं ठरवावं लागेल. आम्ही सांगतो म्हणून उभाटा तुमचा राजकीय वैरी आहे असं मानण्यामध्ये काही कारण नाही, कारण जो त्रास साहेबांना झालाय, जो त्रास आम्हाला सगळ्यांना झालाय, आम्ही जो त्रास भोगलाय, हा कोणाच्या योगेशी नशिबी आलेला नाही, जो तुम्हाला आणि मला माहिती आहे. त्याच्यामुळे कुणीतरी याच्यामध्ये पुढाकार घेणं आवश्यक आहे. शेवटी जिल्हा परिषदेची इमारत साहेब, आज जिल्हा परिषदेची इमारत उभी राहते. तुम्ही व्यासपीठावरचे सगळे सदस्य अतिशय भाग्यवान आहात. हे सगळे निवडून साहेब तुम्ही दिलेल्या 100 कोटीच्या नवीन जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये जाणार आहे. त्या इमारतीच्या उद्घाटनाला देखील साहेब तुम्हाला यायचं आहे. त्याच्यामुळे यांची बसण्याची आणि यांच्या एसीची व्यवस्था ऑलरेडी साहेबांनी करून ठेवलेली आहे. फक्त माझी विनंती आहे की एसीत बसल्यानंतर ज्यांनी निवडून दिले त्यांना फक्त थंड करू नका, कारण साहेब परिस्थिती अशी झालेली आहे, तुम्ही एवढे साहेब पैसे दिलेत, म्हणजे रत्नागिरी शहरामध्ये आला आणि तुम्ही जर साहेब जिल्हाधिकारी कार्यालय बघितलं तर महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं जिल्हाधिकारी कार्यालय 150 कोटीचं रत्नागिरी शहरामध्ये होत आहे. पोलिसांची साहेब आपण सोय केली, पोलिसांसाठी आम्ही साहेब गेली 25 वर्ष घरं मागत होतो, पण या पोलिसांच्या घरांना देखील जवळजवळ 160 कोटी रुपये तुम्ही दिले आणि चिपळूणची घरं देखील बांधून झाली आणि आज रत्नागिरीमध्ये देखील पोलिसांची घरं होत आहेत. त्याच्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला देखील कुठं खंड पडणार नाही. आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी देखील शब्द देतो, ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी रस्ते करण्याची सुविधा माझ्या मार्फत निधी दिला जातो. मी या साहेबांच्या साक्षीनं सांगतो की ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचा निधी द्यावा लागेल तो निधी देखील माझ्याकडनं 100% दिला जाईल. हा पालकमंत्री या नात्याने आपल्या सगळ्यांना शब्द देतो. जास्त वेळ घेत नाही, साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे, पण जमलेल्या सगळ्या शिवसैनिकांच्या, भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं, RPIच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं साहेब पुन्हा एकदा आपल्याला शब्द देतो की अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. 9 तारखेला तुमच्या वाढदिवसाची भेट म्हणून रत्नागिरी जिल्हा परिषद आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या 9च्या 9 पंचायत समिती आम्ही तुमच्या आशीर्वादासाठी आणू हा शब्द देतो. पुन्हा एकदा साहेबांचं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.